महाराष्ट्र राज्यामध्ये गेली अनेक वर्ष झाले जो कारभार चालू आहे त्या कारभारातच नव्हे, कारण हे राजकारणी आणि त्यांनी चालवलेले हे राज्य अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे असं झालेलं की घडीच बसत नाहीये. कारण की अनेक ठिकाणी हाणामारी होत आहे, दरोडे पडत आहेत, हत्या देखील होत आहेत आणि त्याच्या सोबतच मुलींवरती अत्याचार हे वेगळेच आहेत. अशातच अनेक राजकीय ज्या पार्ट्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या राजकीय पार्ट्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे या सगळ्या गोष्टीवरती प्रतिबंध तर करू शकत नाही, परंतु अनेक भ्रष्टाचार देखील करत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता जी आहे पूर्णपणे ही हवालदिल झालेली आहे. गेली अनेक वर्ष झालं याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे आमदार निवडून आले होते. त्याच्यानंतर कालांतराने त्यांचा एकच आमदार राहिला, परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना नाकारले. परंतु असं असताना देखील महाराष्ट्रामधील जे काही अनागोंदी कारभार चालत असेल, अन्याय अत्याचार होत असेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष असो किंवा जे कार्यकर्ता असो यांचा खळखट्ट्याक हा सातत्याने सुरूच असतो. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलणं आणि जनतेला न्याय मिळवून देणे यासाठी मनसे ही नेहमीच पुढे असते. अशातच जरी महाराष्ट्रातील जनतेने मनसेला नाकारलं असलं तरी देखील महाराष्ट्राबद्दल राज ठाकरे यांचं जे प्रेम आहे, जी आत्मीयता आहे आणि मराठी माणसाबद्दल त्यांची जी आपुलकी आहे यालाच अनुसरून त्यांनी आज एक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्विट केलेले. या ट्विटमध्ये त्यांनी अनेक गोष्टी ट्विट केलेल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात चाललेला अनागोंदी कारभार सोबतच मराठी यांच्यामध्ये चाललेला जो एक दुसऱ्यांच्या विरोधात होणारी जी तेढ निर्माण केली जाते त्यामुळे होणारा वेगळा प्रकार, सोबतच राजकारणी हे कुठल्याही प्रश्नावरती त्याचं उत्तर देत नाहीत, परंतु ते प्रश्न अजूनच किचकट करत आहेत. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की महिला आणि मुलीवरती होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आता कार्यालय उभारावे आणि तिथे एक वेगळा कक्ष निर्माण करावा, जिथे महिलांच्या त्यांच्यावर होणारा अत्याचार असेल त्यांना त्याबद्दल न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी कक्ष उघडावा आणि महिलांना आणि मुलींना न्याय द्यावा. या सर्व प्रकरणातून एकच असं प्रत्यय निघतोय, निष्कर्ष निघतोय की राज ठाकरे यांना जरी महाराष्ट्रातील जनतेने नाकारला असेल तरी देखील त्यांची महाराष्ट्राबद्दल जे प्रेम आहे ते आजही अतूट आहे. या सर्व बाबतीत उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी यांच्याशी केलेली ही चर्चा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा मत मांडलं किंवा जेव्हा त्यांचे विचार मांडले किंवा जेव्हा ते महाराष्ट्रासाठी लढले, त्यांनी महाराष्ट्रासाठी ब्ल्यूप्रिंट आणली होती की महाराष्ट्राचे विजन काय असलं पाहिजे. महाराष्ट्रासमोर ब्ल्यूप्रिंट ठेवली की मी जर सत्तेत आलो तर मी काय करू शकतो. परंतु सातत्याने चाललेलं राजकारणाचा झालेला चिखल आणि राजकारणामध्ये होणारा असणारा आर्थिक व्यवहार म्हणजे जो पैसा, आता हे जे पक्ष आहेत 100-100 वर्षाचे पक्ष आहेत. आमचा पक्ष एक साधारण पक्ष आहे, तरी सुद्धा आमचा कार्यकर्ता हा सामान्य कुटुंबातला आहे, झोपडपट्टीत राहणार आहे. आमचा कार्यकर्ता कोणताही श्रीमंत नाहीये, तरी सुद्धा एवढ्या भलाढ्य आणि धनाढ्य लोकांसमोर आम्ही लढतो आणि लढून विजयाच्या जवळपास पोहोचतो. कारण महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी लढणारी एकमेव संघटना जर सध्या कुठली अस्तित्वात असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. राजसाहेबांनी कधीच असं म्हटलं नाही की मराठी माणसाने मला मत दिलं नाही म्हणून मी मराठी माणसासाठी काम करणार नाही, मराठी माणसाला मदत करणार नाही. आज वर्षानुवर्ष जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा जो विषय खितपत पडला होता, आम्ही स्वतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देऊन आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचं श्रेय केवळ आणि केवळ मनसेच आहे. आता समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, समाजात चाललेल्या विविध घटना, मराठी माणसावर होणारा अन्याय याच्यासाठी प्रत्येक शहरामध्ये आमचे कार्यकर्ते सातत्याने लढत असतात, त्यांना न्याय मिळवून देत असतात. पण बऱ्याचशा गोष्टी फ्रंटला येत नसतात. तरी सुद्धा आमच्या माध्यमातून आमच्याकडे जो कोणी येतो तरी त्याला न्याय देण्याचं काम आम्ही सतत करत आहोत आणि सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आदेश हा आमच्यासाठी
एक अंतिम आदेश असतो आणि त्याच्यावर हा काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर बघितलं की पूर्वी इंग्रज नीती होती, दोघांना भांडत ठेवायचं आणि आपण राज्य करायचं. तसाच प्रकार सध्या जर बघायला गेलं तर परप्रांतीयांच्या वतीने होतोय. महाराष्ट्रामध्ये विविध समाज, मराठी माणूस आपापसामध्ये भांडतोय, एकमेकाच्या विरोधात भांडतोय, परंतु सन्मान्य राजसाहेब जातपात मानत नाही आणि त्यांनी आम्हालाही शिकवलं की आम्ही जातपात मानत नाही. आम्ही एक माणूस म्हणून, एक मनुष्य म्हणून जगतो आणि मनुष्य म्हणूनच वावरतो आणि मनुष्य म्हणूनच मदत करतो. त्यामुळे प्रत्येक समाजाने आपसामध्ये भांडण्यापेक्षा आपण मराठी आहोत आणि आपण मराठी माणसांनी एकजुटीने महाराष्ट्राच्या भल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र पुढे नेला, बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्र पुढे नेला, विविध महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलं, त्यांचे विचार घेऊन जर पुढे चालला तर मला वाटतं जाती जातीमध्ये भेद होणार नाही, जाती जातीमध्ये भांडणं होणार नाही, जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज काय झालं, आम्ही जाती जातीमध्ये विखुरल्या गेल्यामुळे आमच्या बऱ्याचशा महाराष्ट्राचं नुकसान होते. विविध कंपन्या असतील, विविध उद्योग असतील, विविध धंदे, अशा बऱ्याचशा गोष्टी या महाराष्ट्राच्या हातातून निष्ठत चाललेल्या आहेत. आज मराठी माणसांनी आपण नाव ठेवतो की हा काम करतो, तो काम करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणसांनी उतरून आज काम करण्याची गरज आहे. कुठलीही लाज न बाळगता प्रत्येक ठिकाणी आपण आपला व्यवसाय कसा उभा करू आणि आपल्या महाराष्ट्राला चांगले दिवस आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र कसा उभा करू याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ना की आपसामध्ये हा वंजारी, तो मराठा, तो बौद्ध, हा जो जातीभेद गाडून फक्त मराठी म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी आपण महाराष्ट्रीय लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. अदरवाईज आपण असेच भांडत राहणार आणि महाराष्ट्र आपल्या हातातून निश्चित जाणार. उल्हासनगर शहरातील लोकांना एकच सांगेल की पूर्वीसारखं बघा, आज उल्हासनगर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या मूलभूत सुविधा तुम्हाला मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीये. आज रस्त्यावर जे खड्डे असतील, धुळीचं प्रदूषण असेल, पाणी टंचाई, कृत्रिम पाणी टंचाई, जे उच्चभ्रू विभाग आहेत त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी दिलं जातं, परंतु जो स्लम एरिया, झोपडपट्टी असेल, स्लम एरिया असेल, अशा ठिकाणी 2-2 दिवस पाणी दिलं जात नाही, त्यांच्या पाण्याच्या वेळा फिक्स नाहीत. असे विविध विषय या शहरामध्ये आहेत आणि या सर्व समस्यांसाठी जर लढायचं असेल तर शहरवासियांनी आपलं उल्हासनगर म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन लढलं पाहिजे. आणि जर आपण एकत्र लढलो नाही तर मला वाटत नाही या शहराला आपण वाचवू शकू. राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेले की महिलांवरती होणारे अत्याचार आणि अन्याय याच्या विरोधामध्ये एक ठाम भूमिका उभारण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. उल्हासनगर शहरामध्ये असं काय होत असेल आणि त्याला न्याय जर मिळाला नसेल तर उल्हासनगर मनसेच्या माध्यमातून खळखट्ट्याक हा गृहीत धरावा का? 100% गृहीत धरावा. कारण आज तुम्ही बदलापूरचं प्रकरण जर बघितलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे आणलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या संगीता चेंबरकर ताई यांनी पुढाकार घेतला. त्यांना त्याच्यामध्ये प्रचंड त्रास झाला, पण मनसे कधी खचत नसते, मनसे फक्त लढत असते. आणि उल्हासनगर शहर असेल, आजूबाजूला शहर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, आमचे महाराष्ट्र सैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी राजसाहेबांच्या आदेशानुसार काम करतात. जिथे कुठे अशा घटना घडतील किंवा जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे लाथ मारण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर आहे.